काय होतं कुंडलिनी जागृत झाल्याच्या नंतर? जे या देहाला एक्सपिरियन्स आला, जर असतं तर कदाचित मी आज तुमच्यासमोर नसतो. मी खूप काही बरोबर. करोडपती असतो, अरबपती असतो किंवा खरबपती असतो. काय चेंजेस होतात तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या सेन्सेसमध्ये? मी तुम्हाला सांगतो की षटचक्रभेद म्हणजे मूलाधारमध्ये तो पहिले येईल, मग स्वाधिष्ठान, नंतर मणिपूर चक्र, नंतर अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, नंतर आज्ञाचक्र. आज्ञाचक्रामध्ये तो स्थिरावतो. पूर्वजन्मात जिथे साधना सोडली तिथेच तुम्ही पुढच्या जन्मात सुरू करता, हे खरं आहे? 100%. कारण हा सुरुवात जेव्हा केली तेव्हा या तर्जनीमध्ये हा जो पार्ट आहे, आपण जेव्हा हा नख या नखाला लावतो तेव्हा इथून इलेक्ट्रिकल करंट पास होतं आणि शक्ती कशी असते, उष्णतेच्या स्वरूपात येते. आणि ती उष्णतेच्या स्वरूपात जेव्हा येते तेव्हा ती बरोबर मूलाधारापासून तर ती सहस्त्रारापर्यंत जाऊन आज्ञाचक्रावरती स्थिरावते व्यवस्थित पद्धतीने. तेव्हा शिवशक्ती मिलन होतं. पण जे कर्म साधना जेही काही करतो आयुष्यात, त्याच्यासाठी कोणाची गरज आहे? आणि मला मनोमन असं वाटतं की नाही, ठीक आहे, मी आता मनोमन दत्तगुरूंना गुरु मानलेले आणि माझं देवही मानलेले, तर त्याच्यात मला दुसऱ्याची गरज नाही, असं वारंवार मला एक अंतर्मन म्हणतं माझं. मी हे जेव्हा करायचो तेव्हा मला हे लक्षात आलं की काहीतरी माझ्या शरीरातनं असं एनर्जीचा फ्लो होतोय आणि इतका होतोय की हे काही स्पेसिफिक संकेत असतात की हे संकेत आल्याच्या नंतर तुम्ही ओळखून जा की थोडं साधना मार्गावरती पुढे गेलेला आहात किंवा तुम्ही जवळ आहात. हो, संकेत म्हणजे तुमच्या शरीरामध्ये. वेळेचं काय महत्व असतं साधनेमध्ये? म्हणजे कोणी सांगते की सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केली पाहिजे, सकाळी, रात्री की दुपारी? हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत, पुन्हा एकदा किरण उरकुडे दादा. म्हणजे काय झालं, मागचा आपला जो काही पॉडकास्ट झाला होता त्याला तुम्हा सर्वांचं जे काही प्रेम मिळालं किंवा त्याच्यातून ज्या काही कमेंट्स आपल्याकडे आल्या, त्या कमेंटची उत्तरं किंवा त्या प्रश्नाची उत्तरं, त्यात मला पडलेल्या प्रश्नाची उत्तरं, जेव्हा तो मागचा पॉडकास्ट सुरू होता तेव्हा माझ्या मनामध्ये खूप सारे प्रश्न येत होते, परंतु मला ती लिंकही तोडायची नव्हती आणि मला माझ्या प्रश्नाची उत्तरंसुद्धा पाहिजे होती. म्हणून मी म्हटलं की ठीक आहे, आपण त्यासाठी एक वेगळा पॉडकास्ट केला पाहिजे आणि मी पुन्हा एकदा किरणदादांना या मंचावरती आमंत्रित केलेलं आहे. आणि आज तुमची प्रश्न, माझी प्रश्न, या सर्व प्रश्नाची उत्तरं घेऊयात. साधना मार्ग हा अत्यंत परखड अशा पद्धतीचा आणि सर्व सामान्य व्यक्तींना अवघड असा वाटणारा मार्ग आहे. त्याच्यामध्ये काय होतं की मी माझं रोजचं धाकाधाकीचं आयुष्य जगत असताना रात्री किंवा सकाळी 5 मिनिटासाठी डोळे बंद करणंसुद्धा दुष्कर होऊन जातं. माझ्या आजूबाजूला माझ्या रोजच्या आयुष्यात घडलेल्या घटना, माझे मित्र, माझे कॉम्पिटिटिव्ह, या सगळ्यांची चित्र डोक्यात खेळत राहतं. इतकं सगळं चालू असताना माणसाने साधना करणं हे फार अवघड झालेलं आहे. परंतु कलियुगाला दिलेलं एक देवानेच एक वरदान आहे की या युगामध्ये थोडीशी साधनासुद्धा तुमची अपब्रिंगिंग करू शकते किंवा तुम्हाला अपवर्ड घेऊन जाऊ शकते. परंतु ती थोडीशी साधनासुद्धा अवघड आहे आणि ती साधना कशा पद्धतीने केली पाहिजे. कारण किरणदादांचं ज्यावेळेस एक्सपिरियन्सेस मागच्या याच्यामध्ये ऐकले, त्यात त्यांनी फार साधनेच्या मार्गावरती ते तर फार पुढे गेलेले आहेत, परंतु तुमच्या माझ्यासारख्या साधना करू इच्छिणाऱ्या किंवा अशा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात स्थिरता आणण्यासाठी कशा पद्धतीने साधना केली जाऊ शकतो, साधना करत असताना आपल्याला काय काय संकेत मिळू शकतात, त्याचे अर्थ काय काय असतात, जर समजा कुठली आपली साधना सात्विक बुद्धीने होत नाही तर त्याच्यासाठी काही उपाय आहेत का, किंवा अशी अनगिनत काही प्रश्न असतील चर्चेच्या दरम्यान, जेही प्रश्न उठतील ते आज आपण किरणदादांच्या माध्यमातून त्यांची उकल करण्याचा प्रयत्न करूयात आणि मंचाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करूयात. जास्त वेळ नको घ्यायला, सरळ आपण वळूयात. किरणदादा, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मंचावर. मनापासून आभार. कसे आहात? मी खूप छान आहे, मजेत आहे. बरं, आता आपण इंट्रोडक्शन तर तुमचं झालेलंच आहे, तुमची ओळख माझ्या प्रेक्षकांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे. मला असं वाटतं सरळ आपण साधना मार्गाच्या प्रश्नावरती येऊयात. मागचा जो पॉडकास्ट झाला त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की तुम्ही थोडेसे वाईट मार्गाला होता आणि त्याच्यातून काही गोष्टी घडल्या आणि त्याच्यानंतर दत्तमाला मंत्राने तुमचं आयुष्य बदललं आणि दुसऱ्या दिवशी कुंडलिनी जागृत झाली असं तुम्ही सांगताय. मी कुंडलिनी शक्तीबद्दल जेवढं जाणून घेतलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे, ती म्हणजे साधक वर्षानुवर्ष तप करतात, साधना करतात, तरीसुद्धा ते कुंडलिनी जागृत होणं, योग करतात, ते होत नाही. ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी कसं काय साध्य झालं, या प्रश्नाचं पहिलं तर उत्तर मला पाहिजे तुमच्याकडून. ओके, सो बघा, मला कधी कधी आहे ना, काही गोष्टी जेव्हा आपण अज्ञानवश जेव्हा आपण करतो,
राजजी, तर त्या गोष्टींचे जे रिझल्ट्स आहेत किंवा ज्या गोष्टींचे ते परिणाम आहेत ते खूप कधी वेगळे होऊ शकतात. मी याच्या आधी पण तुम्हाला बोललेलो आहे की मला संकट होती म्हणून मी ते समर्पण केलं. मला कुंडलिनी जागरण करायचं होतं म्हणून मी बसलो नाही. ऍक्च्युली माझा पहिला प्रश्न मी तुम्हाला सरळ सांगू देतो उत्तर. कुंडलिनी काय असते हे सुद्धा मला माहिती नाही. म्हणजे याचा अर्थ काय, अज्ञानच होतं मला. अज्ञानवश झालेलं ते समर्पण आहे. नंबर 1. जनरली आपल्या शरीरामध्ये कुंडलिनी जी आहे ही मूलाधार मध्ये असते आणि ती सुप्त अवस्थेत असते. सगळ्यांची जागृती आहे तुम्हाला सांगतोय. जेवढी पॉप्युलेशन वर्ल्डमध्ये आज आहे त्या सगळ्यांची कुंडलिनी ऑलरेडी जागृत आहे. फक्त त्या ऊर्जेचा जो प्रवाह आहे तो खालून वर जात नाही आहे. त्याची काही कारणं आहेत. तर ते काय कारण आहे ते पण आपण डिस्कस करूया. पण सध्याच्या स्थितीला जे माझी या देहाची जी प्रोसेस झालेली आहे याच्या संदर्भातलं एक जो मला लागलेला जो शोध आहे तो हा आहे की आधीच्या जन्मातल्या ज्या साधनेतलं जे पूर्वसंचित कर्म असतं जे आपण घेऊन येतो हिंदू अध्यात्मानुसार, त्याच्यानुसार प्रारब्ध तुमचा सेट केला जातो. म्हणजे पूर्वसंचित कर्म, तुमचं प्रारब्ध, या दोन याच्यामध्ये ह्या कॉम्बिनेशन्समध्ये त्या साधना ज्या जुन्या होत्या तुमच्या त्याचं फळ तुम्हाला काही ना काही या जन्मामध्ये मिळतं. पूर्वजन्मात जिथे साधना सोडली तिथेच तुम्ही पुढच्या जन्मात सुरू करता, हे खरं आहे? 100%. कारण की दत्तमाला मंत्र जर समजा मला मार्दानी करून घेतला आहे याचा अर्थ तो पहिल्या जन्मातही झालेला आहे. अच्छा. म्हणजे त्या माला मंत्राची सुद्धा साधना या देहाची पहिल्या जन्मात सुद्धा करून घेतलेली आहे दत्तगुरूंनी स्वतः. ती शेवटच्या जन्मातही गेलेली आहे आणि या जन्मातही गेलेली आहे. म्हणजे कुठे ना कुठे तुम्हाला त्या मंत्रासाठी निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे मंत्र आपल्याला निवडतो, आपण मंत्राला निवडत नाही, तुम्हाला हे सांगतो. म्हणून आपण जी निवडलेली गोष्ट असेल ना कधी कधी ती टिकून राहत नाही. पण मंत्र जेव्हा एकदा आपल्याला निवडतो ना तर तो मंत्र सुटतच नाही, तो अजपा होऊन जातो पहिल्या याच्यामध्ये. म्हणून मी मला मंत्राला निवडलं नाही, मला मंत्रांनी मला निवडलं असं मी म्हणतो. याच्यामध्ये सिच्युएशन त्या होत्या पण तरी पण त्या मला मंत्रांनी मला निवडलं आणि त्या बीजाक्षरांनी मग ते सगळी जादू केली. आणि त्या बीजाक्षरांचं जेव्हा ते अध्यात्म जेव्हा आपण बाराखडीतनं शिकतो, याच्यावरती मी लेख पण लिहिलेले आहेत माझ्या फेसबुक वॉलवरती की बाराखडी जी आपण अ पासून ज्ञ पर्यंत करतो त्या बाराखडी मधला जो अनुस्वार आहे तो किती आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जेव्हा अनुस्वार एक छोटासा जो दिसतो त्या अनुस्वारामध्ये तो बिंदू जो आहे तो काय ट्रिमेंडस ऊर्जा देऊ शकतो शरीरात हे मी स्वतः या देहातनं अनुभवलेलं आहे. कुंडलिनी शक्ती जागृत होतं म्हणजे काहीतरी माणसाच्या शरीरामध्ये पॉवर येते, तो हवेतून पैसे काढू शकतो, तो काहीही असे सुद्धा व्हिडिओज पाहिलेले आहेत मी युट्यूबवरती की म्हणजे ज्याची कुंडलिनी शक्ती जागृत झाली तो देव झाला असं म्हणतात काही काही लोक. काय होतं कुंडलिनी जागृत झाल्याच्या नंतर? जे या देहाला एक्सपिरियन्स आला जर असतं तर कदाचित मी आज तुमच्यासमोर नसतो. मी खूप काही करोडपती असतो, अरबपती असतो किंवा खरबपती असतो, असं काही नाही. महत्वाचं म्हणजे कुंडलिनीचं जागरण जर समजा स्वयंनिर्मित झालं तर तो खरं जागरण मी म्हणू शकतो. तो मेरुदंडातनच होतो आणि तो मेरुदंडातनं झालेला जागरण तो मूलाधार चक्रामध्ये होतो. याचे काही सिम्पटम्स जाणवतात तुम्हाला सांगतो. आधी याच्या आधीची प्रोसेस समजून घेऊ आपण. हे कुंडलिनी जागरण होत असताना की नेमकं काय होतं की शरीरातलं तापमान जे आतमधलं आहे ना ते बदलतं. म्हणजे जसं तुम्ही नॉर्मली वाढतं की कमी होतं? कमी होतं, कधी वाढतं पण. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की खूप उष्णता जाणवत आहे माझ्या शरीरामध्ये, कधी कधी तुम्हाला असं वाटेल की खूप चिलिंग होत आहे माझं शरीर आतमध्ये. असं म्हणजे फ्रीजमध्ये जसं आपण बाहेरून कुठली असं बॉटलमध्ये जे बघतो आपण ते ड्रॉप्स असे जेव्हा तयार होतात तसे शरीरामध्ये आतून असं काहीतरी सुरू व्हायला लागतं. आणि ते एका स्पेसिफिक पॉईंटमधून ते काय होतं की त्याची जी वेवलेंग्थ आहे ना ती बरोबर ती जनरेट होत असतं. म्हणजे जसं आता हार्ट आहे, या हार्टमध्ये ह्या पोर्शनला हा जो पोर्शन हा पूर्ण थंडगार असं कुलिंग ब्रीज तयार होतात. आणि जर समजा आपण हा हात आहे, जर ह्या हाताला जर आपण जर असं जर त्रिकोणा जर कार्य केलं ना, आता जर तुमच्या मी कानाच्या जवळ ठेवलं तर तुम्हाला तो ऑलरेडी तुम्हाला असं वाटतं की इथून एनर्जी फ्लो होत आहे, तुमच्या कानात जाते. तर मी हे जेव्हा करायचो तेव्हा मला हे लक्षात आलं की काहीतरी माझ्या शरीरातनं असं एनर्जीचा फ्लो होतोय आणि इतका होतोय की हे कंट्रोलमध्ये नाही. म्हणजे मी बोलत होतो ना त्या दिवशीला भर उन्हाळ्यामध्ये, त्या दिवशीला माझ्या मुखातून अशा थंडगार वाफा निघत होत्या. इतक्या एनर्जी त्या ऍक्टिव्हेट झालेल्या होत्या. हा झाला पहिला सिम्पटम. सेकंड सिम्पटम, तुमचा जो मेरुदंड आहे, स्पायनल कॉर्ड आहे, हा अतिशय उष्ण होतो. इतका उष्ण होतो की ती उष्णता सहन होत नाही सर्वसाधारण व्यक्तीला. आपल्याला सळईसारखंच बिलकुल. तो इतका गरम होतो की तो असं वाटतो की फुटायला लागतं की काय.
बोलू शकत नाही आपण. निसर्गाने जर समजा तुम्हाला देण्याचं ठरवलेलं आहे त्या दिवशीला, दोन्ही गोष्टी होऊ शकतात. तो पूर्णपणे व्यवस्थित जागृत होणं किंवा अर्धवट होणं. अर्धवट जर झालं तर मृत्यू निश्चितही असू शकतो किंवा माणूस वेडा होऊ शकतो, हेही तुम्हाला सांगतो. ते कुठेही अडकता कामा नये, कारण की ती ऊर्जेचा स्तोत्र आहे. तो सरळ गेला पाहिजे ऍक्च्युली. तो जर कुठे मेंदूपर्यंत म्हणजे पेनल ग्लँड पर्यंत आला पाहिजे, इथे येऊन मग तो आज्ञाचक्रापर्यंत आला पाहिजे ऍक्च्युली. हा जो ऊर्जेचा प्रवास जो आहे हा 1.5 मिनिटं जवळपास तो प्रवास करतो. म्हणजे तो 1.5 मिनिटं तो झटका सहन करत राहतो तो याच्यामध्ये. तो षटचक्र भेदन करतो. षटचक्र भेदन म्हणजे मूलाधार मध्ये तो पहिले येईल, मग स्वादिष्टान, नंतर मणिपूर चक्र, नंतर अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, नंतर आज्ञाचक्र. आज्ञाचक्रामध्ये तो स्थिरावतो. आज्ञाचक्राचा तो लेअर तोडतो आणि तो तिथे कम्प्लिटली तो तिथे काय करतो, तुम्हाला ईश्वर तुम्हाला तुमच्या आत्म्याचा साक्षात्कार करून देतो दीप प्रज्वलनाने. ती ज्ञानज्योती पेटवली जाते तुमची थर्ड आय मध्ये. पहिली गोष्ट म्हणजे तो तुमचा पहिला साक्षात्कार असतो. पण हे होत असताना तुम्हाला ज्या सिम्पटम्स सांगितल्या, ह्या सिम्पटम जर कुठल्या साधकाला येत असतील तर त्यांनी अलर्ट होऊन जायचं पहिली गोष्ट. कारण की ते तुमची कुठल्याही क्षणाला काही होऊ शकतं. समजा मी ऑफिसमध्ये असलो तर ते लगेच तुमची कुंडलिनी प्रवाहित होईल असं नाही. निसर्गाला सुद्धा माहिती आहे, जर तुम्हाला द्यायची जर ती गोष्ट असेल तर त्याला कुठल्या ना कुठल्या त्या सिच्युएशनमध्ये ते बसवेल व्यवस्थित. या देहाला असा एक्सपिरियन्स होता की रात्रीला 11:30 वाजता बसण्याची इच्छा, म्हणजे मला इंट्युशन आलं की मला बसायचं आहे आणि बसायचं आहे म्हणून मी साधनावरती बसलो आसन घेऊन. त्याच्या आधी मी डोळे कधीही मिटलेले नव्हते. फक्त दत्तमाला मंत्रांचं ओम नमो भगवते दत्तात्रेयाय हा सुरुवात जेव्हा केली तेव्हा या तर्जनीमध्ये हा जो पार्ट आहे, आपण जेव्हा हा नख या नखाला लावतो तेव्हा इथून इलेक्ट्रिकल करंट पास होतात आणि इतका स्पार्क जाणवला, चटकन असा आवाज आला, टच असं जोरात जेव्हा आवाज आला तर कोणीतरी असं वाटलं की शरीर धरून ठेवलेलं आहे आणि हादरलं ते लिटरली. आणि तो तेवढा तो सहन करावा लागतो. 1.5 मिनिटं 2.5 मिनिटं हा तुमचा ट्रिमेंडस इम्पॉर्टंट आहे. याच्या आधी पण मी तुम्हाला बोललो आहे. तर हा षटचक्र भेदन जो आहे हा प्रॉपर जर झाला तर तुमचं त्या दिवशीलाच सगळ्याच्या सगळ्या ऑलमोस्ट सगळे तुमची टॉक्सिसिटी शरीरातनं बर्न आउट होतं कम्प्लिटली. म्हणजे ते तुमचा पहिला लेअर तुमचा तो कम्प्लिटली साफ होतो. तुम्ही अहंकारी असाल ना, तुमचा अहंभाव बर्न केला जातो. तुम्ही लोभी असाल ना, तुमचा लोभच काढला जातो पूर्ण कम्प्लिटली. म्हणजे जे षड्रिप्यूज मधले जेवढ्या काही गोष्टी आहेत, ज्या षड्रिप्यूजने मी सुद्धा ग्रासलेलो होतो, हा देह सुद्धा ग्रासलेला होता, हा सुद्धा बर्न केला जातो आणि तो पूर्णपणे त्याची कम्प्लिटली राख होते त्या दिशेला. म्हणून तो तेवढा फोर्सनी तो प्रवाह वर जातो आणि त्या व्यक्तीचा जेव्हा तो प्रवाह जेव्हा तो वर जाईल प्रॉपर वेणी, तो व्यक्ती सर्वसामान्य नसतो. मग तो एक्सेप्शनल केसमध्ये मोडला जातो त्या साधनेतून. आता शक्तीबद्दल उदाहरण घेऊ आपण. काय होतं म्हणजे आता समजा तुमची कुंडलिनी शक्ती जागृत झाली, एक्सेप्शनल केस आहे समजा थोडक्यात याच्यामध्ये, तर काय चेंजेस होतात तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या सेन्सेसमध्ये काही बदल होतात? 100%. आता मी तुम्हाला सांगतो की आधी मी टॉक्सिसिटीच्या संदर्भामध्ये डील करत होतो. अल्कोहोलिझमचा चेहरा तुम्ही ॲज अ डॉक्टर आहात, तुम्ही सांगू शकता की स्वेलिंग असेल, तुम्ही ओळखू शकता चटकन की हा अल्कोहोलिक्सवाला विषय आहे पूर्ण कम्प्लिटली. ज्या दिवशी हे सगळं घडलं त्याच्या विदिन 2 मंथ्स ऑफ ड्युरेशनमध्ये माझ्या जवळपास बॉडीमधली जी चरबी आहे, जे मेद होता पूर्ण कम्प्लिटली, हा पूर्णपणे बर्न झाला कम्प्लिटली. म्हणजे आतून कुंडलिनी काय करते ना की ती जी जिथे तुमची चरबी जी आहे किंवा कुठल्या गोष्टी आहेत त्या पूर्ण खाऊन टाकते कम्प्लिटली. सेकंड, मी खूप आधी मला भूक लागायची समजा, आणि काही दिवसानंतर मला असं जाणवलं लागलं की मला जेवणाची फारशी आवश्यकता राहिलेली नाही. मी अजूनही 10-10 दिवस जेवत नाही, 15-15 दिवस काहीही खात नाही. शक्य नाही, गरज नाही आहे त्याची शरीराला. आता मेडिकल सायन्स मला म्हणजे मेडिकल सायन्स ह्या गोष्टीला चॅलेंज करू शकतं. हाऊ कुड इट पॉसिबल? शक्य नाही आहे. पण मी तुम्हाला सांगेल की ज्या वेळेला साधक म्हणून परिपक्व होताना जेव्हा साधनेतली व्यक्ती जेव्हा त्या लेवलला पोहोचते त्यावेळेला तो पूर्ण सोलर एनर्जी सुद्धा तो ऍब्सॉर्ब करू शकतो आपल्या बॉडीमध्ये कम्प्लिटली त्या साधनेतून. पण ती साधना त्यावेळेला तिथपर्यंत परिपक्व व्हावी लागते. जेवणाचा आणि साधनेचा शरीराचा काहीही संबंध उरत नाही, कारण की तुम्ही असामान्य असता. म्हणजे याचा अर्थ कुंडलिनी तुम्हाला पूर्णपणे त्या गोष्टीसाठी हे करतो. जसं माझ्या केसमध्ये मला सांगायचं आहे, मी जेवण केल्यानंतर 10 मिनिटांमध्ये माझं जे जेवण केलेलं राहायचं ते पूर्णपणे डायजेस्ट होऊन जायचं, कम्प्लिटली पचून जायचं. मला असं वाटायचं की आत्ताच जेवण झालंय, पोट हलकं झालं पूर्ण कम्प्लिटली. म्हणजे ते एक फील यायचं त्याच्यामध्ये. स्किन ग्लो करायला लागतं,
हे तुम्हाला सांगतो की एखाद्या व्यक्तीचा चेहऱ्यावरची चमक ही कशी तयार होते, त्याचे काही कॉम्बिनेशन्स आपल्या इंटरनल कॅपिलरीजमध्येच असतात, ऑलरेडी आपल्या स्किन लेअर्सवरती असतात. हा तेव्हा थर्ड आहे, जेव्हा तो पूर्णपणे ओपन अप होतो तेव्हा जी लाईट जी बर्न केल्या जाते आतमध्ये, जी बर्न होते ना, त्याच्यातलं पूर्ण इंटरनली जी लाईट्स आहे ती ऑन होते अशी, म्हणजे चेहऱ्यावरती पूर्ण कम्प्लिटली, आणि जाणवायला लागतं की चेहरा सुद्धा एक प्रॉपर वेनी आपला ग्लो करतोय. ह्याच्या आधी जर मला कोणी बघितलं असेल तर ते म्हणाले की हा खूप डार्क होता आधी. म्हणजे मी असं नाही म्हणत की तो माणसाला गोरा करतो, पण ऍटलिस्ट तुमचं बऱ्याचपैकीचा भाव कुंडलिनी तुमचं बदलवून टाकते, तुमच्या शरीरातली जडणघडण बदलवते. सुगंध येतो कुंडलिनीचा, हा सुगंध इतका सुंदर असतो की शरीराला सुगंध सुटतो, पण तो आतून सुगंध येतो, खूप सुंदर असतो तो. काही व्यक्तींना तो जाणवतं की बरेच लोक म्हणतात की बोलल्यानंतर, तुम्ही गेल्यानंतर एक सुगंध येतोय इथे अजूनही. आता मला तो अनुभवता येत नाही, सांगता येत नाही, पण लोक सांगू शकतात. तर कुंडलिनी सर त्या पद्धतीने तुम्हाला सगळं काही देऊन जातं ऍक्च्युअली. पण याच्यामध्ये तुम्ही हे विचार करू नका की तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप प्रबळ करेल. ते जर तुमच्यासाठी जर त्याची निवड जर केली असेल तर मग तिथे होईल. हे सुद्धा कॉम्बिनेशन्स आहेत कुंडलिनीमध्ये. ते तर तुम्हाला मूलाधार, स्वादिष्टान आणि मणिपूर, ह्या 3 चक्रांमध्येच होऊन जाईल. नेम, फेम, मनी, ऐश्वर्य, तुम्ही खर्बोपती त्या तिथूनच होऊन जाईल. तुम्ही वर जाण्याची गरजच नाही. पण तो भवसागर आहे मग खालचा. तिथे जन्म मृत्यूचा फेरा तुम्ही कट करू शकणार नाहीत. म्हणजे तुम्ही याचा अर्थ मणिपूरपर्यंत अडलात, पण हा प्रवास इथून इथे नाही जाणार. तुम्हाला सांगतो, हा इकडे नाही जाणार. म्हणजे तुम्ही याच्या इथल्या इथेच राहाल तुम्ही, आणि नेक्स्ट तुम्हाला लाईफ बर्थ मिळत राहील. पण ज्या व्यक्तींचं हे साधारण होतं, तो व्यक्ती आज्ञा चक्र टू सहस्त्रार चक्राचा प्रवास करतोय, त्याचा अर्थ असाच आहे की त्याचा हा लास्ट बर्थ 100% असतो त्याच्यामुळे. मग त्याला तशा पद्धतीने ते सगळ्या गोष्टी सिच्युएशन आणून दिल्या जातात, मार्गदर्शन केलं जातं, सूक्ष्म रूपाने मार्गदर्शन केलं जातं अशा पद्धतीने. म्हणजे हा एक वेगळा, म्हणजे हे स्वतःहून कुंडलिनी जागृत झाली तर या गोष्टी घडतात, म्हणजे थोडं तुमच्यासोबत. 100%. आजकाल शक्तिपातानं सुद्धा केली जाते. पहिले तर शक्तिपात काय असतो ते थोडक्यात सांगा, आणि त्याच्यानंतरचा प्रवास. शक्तिपात हा गुरुच्या स्पर्शाने केला जातो. महत्वाचं म्हणजे समजा गुरुनी जर समजा शिष्याची निवड केलेली आहे, शिष्य हा गुरुची निवड सध्या करतोय सध्याच्या काळामध्ये, पण तुम्हाला हे सांगतोय आतले जे गूढ रहस्य आहेत ते, की गुरु हा ऍक्च्युअली शिष्याची निवड करतो. ठीक आहे. हा जर शिष्य आहे, जसा हा बॉडी शिष्य आहे, तर दत्तात्रय महाराजांनी माझी निवड केलेली आहे. तुमची निवड जर समजा एखाद्या गुरुनी केलेली असेल तर ते तुम्हाला स्पर्शाने दीक्षा देऊ शकतात, स्पर्शाने हे करू शकतात. हा शक्तिपात जेव्हा होतो तेव्हा तो फोरहेडला केला जातो. जर समजा सामर्थ्यशाली जर समजा गुरु असेल, किंवा सक्षम गुरु हा मी वर्ड वापरतो ऑलवेज शक्तिपात होताना, सक्षम गुरुच्या स्पर्शाने पूर्णपणे त्या गुरुच्या शरीरातली आंतरिक ऊर्जा ही प्रवाहित केल्या जाते. जो या बॉडीला एक्सपिरियन्स आलेला आहे, समजा नैसर्गिक कुंडलिनी जागरणाच्या ह्याच्या संदर्भात, तोच एक्सपिरियन्स त्याला सुद्धा येऊ शकतो. तो शक्तिपात होणं आवश्यक आहे. पण तो शक्तिपात होत असताना आधी पहिल्यांदा जेव्हा ती ऊर्जा संचारित केल्या जाते सक्षम गुरुकडनं, तेव्हा त्याला त्याचा पूर्वजन्म सुद्धा दाखवण्यात येतो. पण त्या पूर्वजन्माची सुद्धा त्याला जाणीव तयार होत असते की माझा हा पूर्वजन्म आहे, या पूर्वजन्मातले ह्या साधना आहेत, या साधना बॅलन्स आहेत, आणि ह्या बॅलन्स साधण्यासाठी हे गुरु पुन्हा माझ्या संदर्भामध्ये आलेले आहेत. असा किस्से ऑलरेडी घडलेले आहेत इतिहासामध्ये, की ज्या गुरूंना शोधत शोधत शिष्याकडे आलेले आहेत, शिष्याला शक्तिपात करण्यात आलेला आहे. तो खरा शक्तिपात आपण म्हणू शकतो. की ज्याच्या स्पर्शाने, त्या स्पर्शानेच फक्त तो पूर्णपणे त्याचा नराचा नारायण आणि वाल्याचा वाल्मिकी होऊ शकेल. नाही तर शक्तिपात केलेले भरपूर मी असे साधक बघितलेले आहेत की जे मला कधी कधी मदतीसाठी कॉल करतात, की जे अडून आहेत. पण जेव्हा तो शक्तिपात होतो तेव्हा पहिला कंडिशनच असा असतो की ते गुरुच्या मार्गावरती जे गुरु आहेत ते पहिल्यांदा आपल्या शरीरातला शिवतत्व जो असतो, हा शिवतत्व संचारित केला जातो. शिवतत्वानंतर शक्तीचं संक्रमण केलं जातं, शरीरामध्ये शक्ती संचारित केल्या जाते, आणि नंतर त्याच्या हेडवरती हात ठेवून त्याला आशीर्वाद देऊन त्याला तो पूर्णपणे शक्तिपात करून घेतला जातो. आजकाल मी जेव्हा बघतो, कधी कधी मला जेव्हा फोन येतात, आता या एक्सपिरियन्सने मी तुम्हाला सांगतोय कारण की काही गोष्टी समजतात, की काही व्यक्ती म्हणतात की मला असे काही अनुभवच नाहीत, नथिंग.
नसेल अनुभव कदाचित, कारण की शक्तिपद घेताना तुमची सक्षमता तुम्ही स्वतः चेक केलेली नाही की मी त्या लायबल आहे, मी त्या ॲबल आहे की नाही आहे. कारण की बऱ्याच ठिकाणी कोणी मास लेवलवरती करतात किंवा काय करतात, तर प्रत्येकानं असे अनुभव येणं शक्य नाही तुम्हाला. तुम्ही चूजन वन नाहीच आहात त्या बाबतीमध्ये, तुम्ही चूज केलेला आहात ऍक्च्युली या आयडियली या प्रोसेसमध्ये. मग जर तुम्ही चूज केलेला असेल आणि जर तुम्हाला तो अनुभव येत नसेल, तर तुम्हाला तो स्लोली तो आता अनुभव काउंटेबल करावा लागेल साधनेतून, तेव्हाच तो तुम्हाला होईल. तो स्पायनल कॉर्ड मधून होईलच का असं नाही म्हणू शकत आपण. मग स्पायनल कॉर्ड मधून नाही झाला तर तो अनुभव कसला? मग तो षड्रिपुज मध्ये तुम्ही त्याला कटच करू शकत नाही. पुन्हा तुम्ही मोहात सापडणार, पुन्हा त्या सिद्धीमध्ये सापडणार, पुन्हा त्या सिद्धी तुम्हाला त्रास देणार, चक्राची अलाइनमेंट किंवा ते होऊच शकत नाही. तर त्यामुळे ते तुम्हाला कसं आहे की तुम्हाला ते आत्मसाक्षात्कार करण्याच्या पहिल्या प्रोसेसमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ शकतं. म्हणून शक्तिपात खूप आवश्यक आहे. कारण की तुम्हाला आयुष्यावरती साधना करावी लागेल. तुम्हाला ते आयुष्यभर साधना करून प्रत्येक चक्रांची साधना करावी लागेल. आता मी ज्या ठिकाणी म्हणजे मला हे जाणवतं कधी कधी की मी लास्ट बर्थमध्ये जर समजा माझी साधना इथपर्यंत पोहोचली असेल, तर कदाचित माझं अनाहत उघडलं पहिल्यांदा या प्रोसेसमध्ये, म्हणून ते कुलिंग ब्रीथ सुरू झालं. म्हणजे शिवतत्व माझं पहिले ऍक्टिव्हेट झालं. थंडगार लहरी ज्या असतात राजजी, ह्या शिवतत्वाच्या आहेत. म्हणजे शिवतत्व तुमच्या शरीरामध्ये ऍक्टिव्हेट झालं. नंतर शक्ती आली, आणि शक्ती कशी असते, उष्णतेच्या स्वरूपात येते. आणि ते उष्णतेच्या स्वरूपात जेव्हा येते तेव्हा ती बरोबर मूलाधारापासून तर ते सहस्त्रारापर्यंत जाऊन आज्ञाचक्रावरती स्थिर होते व्यवस्थित पद्धतीने. तेव्हा शिवशक्ती मिलन होतं कम्प्लिटली. हा मिलन होणं खूप आवश्यक आहे. म्हणून ही जी नाडी आहे सूर्यनाडी, ही चंद्रनाडी आहे आणि मधातून सुषुम्ना आहे. तर ही जेव्हा प्रॉपर वेणी जेव्हा ती फ्लो करेल, इडा पिंगळा सुषुम्ना, ही जेव्हा प्रॉपर पद्धतीने जेव्हा फ्लो होईल आणि ते जेव्हा सेंटरला येईल आणि सहस्त्रारापर्यंत जेव्हा पोहोचेल, आणि तेव्हा शिवशक्तींचं मिलन व्यवस्थित ज्या दिवशीला होईल, त्या दिवशी तुमचं कम्प्लीट ते कुंडलिनीचं जागरण आहे या पद्धतीमध्ये. आणि हे सर्वसामान्य लोकांनी साधना करायची असतात. पहिले तर साधना का करायची अगदी थोडक्यात सांगा. काय फायदे असतात साधनेचे आणि कशी करायची त्याच्यावरती येऊयात. साधना करताना आपण स्वतःला पहिल्यांदा हे जाणून घ्यायचं की माझा हा प्रवास का आहे. पहिली गोष्ट, हा प्रवास मला का करायचा आहे, हे जर तुम्हाला प्रश्न पडत असतील तर साधना करावं पहिली गोष्ट. कारण त्या साधनेतूनच तुम्हाला त्या गोष्टींची उकल होईल. आणि ह्या देहाला तोच प्रसंग आहे की मी कोण आहे, हा प्रश्न जेव्हा पडलेला होता तेव्हा वय वर्ष 4.5 होतं. लहानपणी आईला हा प्रश्न विचारायचा, कारण की माझ्या हातावरती एक विष्णूचं कमल आहे, म्हणजे विष्णूंचं चिन्ह आहे, ज्याच्यामध्ये ओंकाराची स्टार्ट आहे. म्हणजे ओंकाराचा स्टार्ट झाल्यानंतर तो एक वलय आहे, जो विष्णूचं एक पदचिन्ह आहे. आणि त्या पदचिन्हावरती मी जेव्हा विचारायचो की हा माझ्याच हातावरती आहे का प्रत्येकांच्या हातावरती आहे, पण काहीतरी वेगळं आहे. म्हणून हु ॲम आय नावाचं एक माझ्या डोक्यात ते कधी लहानपणी गेलेलं होतं, पण ते नंतर विसरून गेलो सगळं. साधना हा मार्ग चूज करताना आपण स्वतःच्या उन्नतीसाठी जे आपल्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या ज्या 4 पायऱ्या आहेत यासाठी ती करावी. धर्म, अर्थ, काम प्रॉपर वेणी करून शेवटी आपण जो 4थी पायरी आहे मोक्ष प्राप्तीसाठी, त्यासाठी साधना करावी. आणि त्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे साधना. सर्वसामान्य लोकांना आता जसं मगाशी तुम्ही सांगितलं की तुम्ही 6 महिने तासनतास बसून साधना करत होते, आणि कारण ते तुम्हाला ॲक्च्युअली तुमचा एक्सपिरियन्स थोडासा वेगळा आहे. सर्वसामान्य लोक जे काही रोज काम करतात, सकाळी 9 ते 5 त्यांना जॉबला जायचं आहे, आणि त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे काही लोकांचं पहिलं तर त्याचा मोटिव्ह काय आहे साधनेचा हे महत्त्वाचं आहे. काही लोकांचा मोटिव्ह असतो की मी दिवसभराचं जे काही काम करतो, आज मेडिटेशन ज्याला म्हणतात लोक, ते मी शांत चित्ताने, म्हणजे माझी धडपड व्हावी नाही, मला नैराश्य येऊ नये, किंवा मी माझ्या फोकस्ड राहावं ध्येयाला घेऊन, याच्यासाठी काही लोक साधना करतात. आणि काही लोक अगदीच मोक्षाकडे जाण्यासाठी करतात. काही लोक जी फक्त फोकस्ड राहण्यासाठी किंवा टेन्शनमुक्त राहण्यासाठी करतात, ती साधना आणि ही साधना काय फरक असतो का? काय याचा मार्ग तिथूनच जातो? नाही, फरक असतो. पहिली गोष्ट, जर पूर्वीच्या काळामध्ये जे ऋषी होते ना, आणि त्यांची जर आपण साधना अभ्यास केली किंवा त्यांचं ध्यान साधना जर आपण अभ्यास केली, तर याची उत्तर आपल्याला मिळतील. सध्याच्या काळामध्ये ते लोक नाही करू शकत. त्याला मेडिटेशन असं म्हणतो इंग्लिशमध्ये आपण, ठीक आहे. हे थोडं सायंटिफिक प्रोसेस लोक शिकवतात की इथे व्हिज्युअलायझेशन करायचं आहे, तुम्हाला निसर्ग बघायचा आहे, तुम्ही इथे आहात, तिथे म्युझिक लावून करतायत लोक, त्राटक सारख्या विधी. राईट. तर
आधी साधनेला बसायच्या आधी जी साधना असते ती महत्वाची समजून घ्या. पहिल्यांदा ओमचा उच्चार खूप आवश्यक आहे. ओमचा उच्चार करताना मणिपूर चक्रामधून करावी लागते. त्याचा उच्चार आ पासून होतो. म्हणजे आ पासून जर केलं तर आपण हा मणिपूरमध्ये इथे आ सेट होतो. हे गुरुचं स्थान आहे, हे विष्णूचं स्थान आहे, हे अग्नी तत्व आहे. विचार करा, अग्नीतून बर्न होईल म्हणून आता हा जो म आहे ना, जो हा जेव्हा व्हायब्रेट होतो ना, इथे जेव्हा व्हायब्रेट होईल तेव्हा पूर्ण इंटरनल सेल्स ज्या बॉडीतल्या आहेत त्या पूर्ण एनर्जाइज होतात. पूर्ण एनर्जी काय होते की ते आपल्याला जाणवते. आणि ती जेव्हा जाणवते ना तेव्हा त्या चक्रांना प्रॉपर वेळी ते संतुलित करण्याचं कार्य करतं. कारण की ध्यान साधनेमध्ये तुम्हाला विचार येणार, तुमचं मन शांत राहणार नाही. ऍक्च्युली ही जी प्रोसेस जो व्यक्ती 10 मिनिटं करतो, 15 मिनिटं करतो, आणि ही नेट प्रॅक्टिस आहे. ओमचा उच्चार करणं अतिशय कंपल्सरी आहे. हे केलंच पाहिजे तुम्ही. हे जर समजा 15-20 मिनिटं जर आपण केलो आणि नंतर तुम्ही ध्यान करून बघा राजजी, आणि तुम्ही मला बघाल तर तुमचा जो मन आहे तो शांत व्हायला लागतो, चित्त शांत व्हायला लागतं. कारण की असे काही तिथे बर्न होतात काही गोष्टी की ज्या थॉट सिक्रेट करणाऱ्या ज्या गोष्टी ऍक्टिव्हेट झालेल्या असतील त्या पूर्णपणे कम्प्लिटली स्टॉप होतात आणि थोडंसं मन शांत होतं या प्रोसेसमध्ये. भ्रामरीमध्ये जास्त अजून ते थोडंसं म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगायचं झालं तर असा ओम आत्ता जे बोललो ना आपण तो, आणि भ्रामरी म्हणजे कानाने डोळे बंद करून ज्या पद्धतीने तो करतो तो फार अजून मला वाटतं की जास्त इफेक्टिव्ह आहे. प्रत्येक प्रोसेस हे आहे. भ्रामरी पण प्राणायाम एकदम परफेक्ट आहे. हा जो उच्चार मी जे तुम्हाला केलेला आहे या उच्चाराने मी थोडासा एक्सपिरियन्स केला होता की जो इंटरनल जो आपला ऑरा आहे ना, तो इंटरनल ऑरा खूप डेव्हलप होतो याच्यामध्ये. आणि ध्यान साधण्याला बळकटी खूप ट्रिमेंडस पॉवरमध्ये येतं. म्हणजे इतकं येतं की व्यक्ती त्या ओमच्या उच्चारामध्येच माणूस मेडिटेशनमध्ये चालला जातो, असे होतं. बरं, हे झाली पूर्वसाधना. हे केल्याच्या नंतर काय करायला पाहिजे? कुठलाही एखादा मंत्र घ्या ज्या मंत्रामध्ये एक बीजाक्षर असेल कमीत कमी. म्हणजे बीजाक्षर ओम हे बीजाक्षरच आहे. राईट, आद्य बीजाक्षर आहे. आद्य बीजाक्षर आहे. आता हा बीजाक्षर झाला. हा म्हणजे कुठलाही एक मंत्र आपण घेऊ शकतो. आता तुम्ही जर समजा साधना म्हटलं तर आता आपण जसं म्हणजे या प्रोसेसमध्ये दत्तमाला मंत्र आपण केलं राजजी, राईट, त्याच्यामध्ये खूप सारे बीजाक्षर आहेत. त्याच्यात फक्त बीजाक्षरच आहेत मला वाटतं. आहेत ना, बीजाक्षर आहेत. आणि बीजाक्षरामुळेच तर ऊर्जा तुमची चॅनलाइज होईल ना. ऊर्जा चॅनलाइज झाली की ती कुठे ना कुठे तुम्हाला कुंडलिनीची जी ऊर्जा इंटरनली जी सुप्त अवस्थेमध्ये आहे तिला चार्ज करायला त्या गोष्टींसाठी तुम्हाला काय होईल की ते चार्ज होणं हे होईल, म्हणजे ते सुरुवात होईल तुमची याच्यामध्ये. आता तुम्ही हा विचार करा की आपल्या बॉडीच्या सभोवताल सगळी एनर्जीज आहे, राईट, पूर्णपणे एनर्जी आहे. आता ही एनर्जी जेव्हा चॅनलाइज होईल आणि त्या कॉम्बिनेशन्समध्ये तुमच्या शरीरामध्ये मग ते व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवणं सुरू होतात. आणि हे जेव्हा व्हायब्रेशन्स जेव्हा सुरुवात होईल आणि ते व्हायब्रेशन्स मग त्या चक्रांना काय करतात, ऍक्टिव्हेट करतात. त्या चक्रांना प्रॉपर ऍक्टिव्हेट झालं की ते कधी कधी जाणीव होतील, कधी कधी जाणीव होणार पण नाही. तुम्हाला हे सांगतो, या केसमध्ये मुलाधाराला मला अजिबात जाणीव झालेली नाही. ते सूक्ष्म रूपाने होतं कधी कधी, ते आपल्याला जाणवत पण नाही. कधी कधी मणिपूरची पण जाणीव होत नाही. काही काही लोकांना त्या ट्रिमेंडस जाणीव होतं. समजा मुलाधारामध्ये कोणाला जर समजा चक्र व्हायब्रेट होत आहे, कसं कळतं ते ऍक्टिव्हेट झालं? ऍक्च्युली ॲनस आणि आपलं जे म्हणजे जे जो पोर्शन आहे ज्या ठिकाणी तो ट्रायंग्युलर शेपमध्ये आहे, ते कोणाकार जो पोर्शन आहे त्या पोर्शनमध्ये आपल्याला कुठे ना कुठे आपल्याला त्या पद्धतीने सुरुवात व्हायला लागतं. म्हणजे बर्निंग सेन्सेशन येतात खाली. आता हे बर्निंग सेन्सेशन जसं पाईल्सच्या ज्या लोकांना जसं बर्निंग सेन्सेशन येतात ते थोडे डिफरंट आहे. पण त्याच वेळी थोडंसं समजून घ्या की काहीतरी बर्निंग सेन्सेशन होत आहे. आणि जर होत असतील तर समजा येतं की आपला मूलाधार प्रॉपर पद्धतीने आता सुरुवात झालेली आहे. तेव्हा ही जी मुद्रा असते, ही मुद्रेला तुम्हाला जर तुम्ही प्रॉपर वेने जर करू शकलात तर मे बी ते पुन्हा बॅलन्स होणं सुरू होऊन जातं यावेळी. आणि हे जेव्हा आपण करून बसतो तर त्यावेळेला कळायला येतं की मूलाधार आपला आता प्रॉपर बॅलन्स होणं आवश्यक. कारण की जेव्हा मूलाधार बॅलन्स होईल तेव्हा तुमची कुंडलिनी पूर्णपणे प्रॉपरली ऍक्टिव्हेट होणं सुरू होतं. ज्या लोकांचा मूलाधार बॅलन्स नसेल तर तो पुन्हा त्याच्यामध्ये तो ढासळू शकतो. हा मूलाधाराचाच विषय आहे. म्हणून ही साधना करताना पहिल्यांदा गणपतीला आवाहन करा. मूलाधाराची जी देवता आहे ते गणपती आहेत. आणि जेव्हा मी आवाहन करतो गणपतीला, गणेशाला, की मूलाधाराची तू देवता आहेस, रिद्धी सिद्धी देणारा आहेस,
त्याच्यासोबत असतात ऑलवेज. तर त्यामुळे मी तुला आव्हान करतोय आणि या आव्हानाअंतर्गत मला माझ्या कुंडलींच्या ऊर्जेला वायुरूपाने पुढे नेण्यास किंवा ऊर्जा फ्लो करण्यात मला मदत करावी, यासाठी मी तुम्हाला तुमची मदत मागतोय. ऍटलिस्ट काही जे आपल्या शब्दामध्ये बोलता येईल, आव्हान करता येईल, असं आव्हान करा आणि गणपतीला पहिल्यांदाच सुरुवात करा. म्हणून मी माझ्या साधनेमध्ये जी सुरुवात करतो ते ओम गणपते नमः इथून सुरुवात करतो. त्याचे किती होतात ते वेगळे आहेत. नंतर दुसरा जो मंत्र आहे तो गुरूंचा मंत्र असतो, ओम गुम गुरुभ्यो नमः. समजा युनिव्हर्सल आपण जर मंत्र म्हटलं गुरूंचा, तो म्हणू शकतो. तिसरा मंत्राला तुम्ही जी थर्ड आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही बघा की तुम्हाला कोणी कानमंत्र दिलेला आहे का गुरूंनी, तर ते तुम्ही चेक करा. तो जर दिलेला असेल, गुरुमंत्र दिलेला असेल, तर तिसरा मंत्र तुम्ही ते करा. म्हणजे 1, 2 आणि 3 हे आपण जेव्हा 3 करतो तेव्हा ती प्रॉपर तुमची साधना होते. म्हणजे त्याच्यात तुम्ही तुमचं चालू करू शकता ध्यान. मेडिटेशनमध्ये सुद्धा तुम्ही त्याच गोष्टी करू शकता. म्हणजे ही जर प्रॉपर वेनी जर झाली तर ती कम्प्लीट म्हणू शकतो आपण याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे होत असताना याच्यानंतरचा जो पोर्शन येतो ते मग शक्तीचा येतो. मग शक्तीची साधना असते. मग जर कुंडलिनीचं जर खरं जर तुम्हाला जर करून घ्यायचं असेल, गुरूंना जर करून घ्यायचं असेल, तर मग शक्तींच्या साधना तुमच्या आयुष्यात येणार म्हणजे येणार. कंपल्सरी हा टॉपिक सांगतो तुम्हाला, आपोआप सोड लागतं. जसं सिद्धपुंजिका स्तोत्र असेल किंवा ललिता सहस्त्रनाम असेल, तुमच्या याच्यामध्ये श्री सुक्तम करायला लागलेला आहात तुम्ही, काहीतरी असं करायला लागलेलं आहेत की ज्या शक्तीच्या साधना आहेत त्या ऑटोमॅटिक व्हायला लागतात. म्हणजे मी ललिता सहस्त्रनाम मला नव्हतं माहिती, ऐकलं पण नव्हतं. पण आज्ञाचक्रामध्ये ज्या दिवशीला परशुरामांचं मला संवाद आणि दत्तांचं जेव्हा ते सुरू झालं, संवाद नाही म्हणत त्याला मी, फक्त एक इमेज आली मला परशुरामांची आणि दत्तांची आली, त्यावेळेला मला लक्षात आलं की काहीतरी या दोघांचं पण असू शकतं. तर त्यावेळेला तो त्रिपुरा रहस्य जो ग्रंथ आहे, त्रिपुरा रहस्य लिहिण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये पूर्णपणे साक्षात्कार जे झालेला आहे, यांना आत्मबोध झालेला आहे परशुरामांना, तो त्या पुस्तकांमधून मला ते वाचायला मिळाला. दत्तात्रयाने उपदेश पण केलेला आहे परशुरामांना. तर जे ललिता सहस्रनामाला ते तिथून आलं मला, या इथे मिळालं. म्हणजे पहिला मंत्र श्रीमाता श्री महाराजनी श्रीमत संवासनेश्वरी चिदग्नी कुंड संभूता देव कार्य समुदिता, असं करता 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 तो फ्लो जेव्हा सुरू होतो ना, तेव्हा तुमच्या शरीरातला बॉडी टेम्परेचर तुम्ही चेक कराल की ते चेंज होतं. लावा तुम्ही ऑन एअर, बसा ध्यान करून, फक्त स्वरांकडे लक्ष द्या, कानाच्या ज्या एअरकडे लक्ष द्या, साऊंडकडे लक्ष द्या. कुंडलिनी आपोआप तुमची वर जाणं सुरू होते. म्हणजे पूर्णपणे इंटरनल बॉडी व्हायब्रेट करते ललिता सहस्त्रनामनी. मग मी सौंदर्य लहरी करायला लागलो. सौंदर्य लहरी खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे आदि शंकराचार्यांनी लिहिलेल्या त्या पूर्णपणे 100 त्या हे आहेत सौंदर्य लहरी. सौंदर्य लहरी म्हणजे पूर्ण स्पंदनशास्त्र आहे. स्पंदन जे होतात, व्हायब्रेशन जे होतात, त्याला समजायसाठी तुम्ही सौंदर्य लहरी करा. पण सौंदर्य लहरी थोडं संस्कृत डिफिकल्ट व्हर्जन मध्ये आहेत. पण त्या जेव्हा मी प्ले केल्या त्यावेळेला मला बॉडी व्हायब्रेट करायला लागली कम्प्लिटली. तर त्यावेळेला मला समजलं की काही ना काही या साऊंडचा या सगळ्या कुंडलिनीशी कुठे ना कुठे नातं आहे, संपर्क आहे. म्हणून ती कुंडलिनी तशी मग ऍक्ट करायला लागते आणि ती तुम्हाला बरोबर वेणी जाते. ते तुम्हाला हे सांगतोय की या वेळी जर तुमची साधना जर प्रॉपर वेळी जर गेली ना राजजी, तर ते तुम्हाला कुठे ना कुठे ती चॅनलाइज व्यवस्थित होते. फार काही मार्गदर्शनाची गरज नाही, हळूहळू स्लोली होईल, पण होईल. तुम्ही ते आजपर्यंत मी जे ऐकलेलं आहे ना की सदेह गुरुशिवाय या मार्गाला कोणी जाऊ नये, किंवा असं सांगितलं जातं की सदेह गुरुची गरज आहे. कारण हा एक समुद्र आहे, समुद्रात तुमची वाट चुकली तर तुम्ही फार भरकटू शकता आणि तुम्हाला हात देणारा गुरु या मार्गामध्ये पाहिजे. कारण हा अनोळखी मार्ग आहे. या मार्गाने जाणं कधी कधी तुम्हाला धोकादायकही ठरू शकतं. तो सदेह गुरु असलाच पाहिजे. तुमचा स्वतःला सदैव गुरु नाही म्हणताय तुम्ही, मग याबद्दल कसं हे कराल तुम्ही? युनिव्हर्समध्ये समजा एनर्जी जर दत्तगुरूंची आहे, समजा मी दत्तगुरूंना आवाहन करतोय की दत्तगुरु मला मार्गदर्शन हवंय, मी बसलोय, तुम्ही मला सदैव गुरूंनी मार्गदर्शन करा. ठीक आहे. मी हा पहिला आव्हान जेव्हा केलेलं होतं, मला कोणी मिळालं नाही, पण ग्रंथरूपी मला काही गोष्टी मिळाल्यात, ज्या मिळाल्यात त्या मिळाल्यात. मी ते प्रांजळपणे कबूल करू शकतो. दत्तात्रयाने स्वतः 24 गुरु केलेले आहेत. येस, ठीक आहे. निसर्गाला 24 गुरु केलेले आहेत, निसर्गाच्या त्याच्यामध्ये सानिध्यातले गुरु केले आहेत. तर मी काही ग्रंथांना स्वतः मी गुरु मानलेला आहे, गुरुचरित्र आहे. काही प्रश्नांची उत्तरं मला ज्ञानेश्वरीतून मिळाली, कुंडलिनीच्या संदर्भामधले, राजयोगमधून. येस. काही मला ललिता सहस्त्रनाममधून मिळाली, कारण की कुंडलिनीच्या संदर्भातच आहे ललिता सहस्त्रनाम. काही 100 जे नावं आहेत ती जवळपास कुंडलिनीच्या संदर्भातली आहेत.
मी गायडन्स यांच्याकडनं घेतला जो मला नेचरकडनं मला मिळत गेला याच्यामध्ये. सदैव गुरु असणं आवश्यक आहे त्या लोकांसाठी राजजी की ज्या लोकांना ती हेल्प नाही मिळत, त्या लोकांना ब्लॉक्स आहेत त्या गोष्टी कम्प्लिटली, की नाही हे पॉसिबलच नाही माझ्याकडनं, ते ऍक्सेप्टच करायला तयार नाही आहेत या गोष्टी की नाहीच होऊ शकत. तर त्यावेळेला त्यांना कोणीतरी एक इन पर्सन एखादा व्यक्ती गायडन्स म्हणून पाहिजे. आणि इन पर्सन जेव्हा तो गायडन्स मिळतो तेव्हा त्यांचा तो ग्रो होऊ शकतो. पण जर समजा चुका झाल्या इन केस कशामध्ये, गुरुच सक्षम नसेल खूप वाट लागू शकते, मग तुम्ही संपलात, तुमचं पतन आहे 100% पतन आहे. मग कारण की गुरुची जर निवड तुमची चुकली ना, किंवा गुरु निवडण्यात जर तुम्ही चुकलात काही गोष्टींमध्ये, तर मग तुम्हाला गुरु बदलवणं सुद्धा खूप डिफिकल्ट होतं. मग गुरूंची आज्ञा घेऊन दुसऱ्या गुरूंना पुन्हा तुम्ही दुसऱ्या गुरूंकडे जेव्हा जाता तर तुम्हाला पहिल्या गुरुची सदैव माफी मागत राहावं लागते तुम्हाला, कारण ते गुरु असे. माझ्या स्वतः सोबत असं होतं की मला खूप दिवसापासून असं गुरु नाही, तर मी मनोमन दत्तात्रयांना गुरु मानलेले 100%. माझ्या आयुष्यात. देवही दुसरा नाही आणि गुरुही दुसरा नाही. तर बरोबर. मला सुद्धा बऱ्याच वेळेस हा प्रश्न माझा स्वतःचाच होता की म्हणजे या खरंच सदेह गुरु करण्याची गरज आहे का, किंवा आपण जे साधना, आपण जे कर्म साधना जेही काही करतो आयुष्यात त्याच्यासाठी कोणाची गरज आहे. आणि मला मनोमन असं वाटतं की नाही, ठीक आहे, मी आता मनोमन दत्तगुरूंना गुरु मानलेले आणि माझं देवही मानलेलं, तर त्याच्यात मला दुसऱ्याची गरज नाही असं वारंवार मला एक अंतर्मन म्हणतं माझं. त्याच्यामुळे मी हा प्रश्न विचारला होता. तुम्ही दत्तगुरूंचं एक विधान आहे ना, स्मरण संतुष्टाय, स्मरण केल्याने संतुष्ट होणारी देवता आहे, चिंतन. येस, चिंतन. तुम्ही मागा ना मदत, तुम्हाला नक्कीच मिळतं. पण त्या मदतीमध्ये जी आर्त जी हाक आहे ना, ती आर्त हाक इतकी व्यवस्थित पाहिजे की त्या आर्त हाकीला कुठल्याही रूपामध्ये ते गुरुरूपी मार्गदर्शन आपल्याला मिळतं. राजी, मी या फिलॉसॉफी मधला आहे. मी कारण की ज्या अपरिचित व्यक्तींनी मला जे सांगितलेलं आहे त्यांनी पहिलं डायलॉग तीच मारलेली होती की जर तू या देहदारी कडून जर तू गेलास, गुरुच्या शोधात जाशील तर तू भटकशील 100%. तू स्वतःला एवढं सक्षम बनव त्या साधनेवर, साधनेच्या मार्गावर चालत राहा, गुरु भेटेलही किंवा गुरुकडून मिळणारा जो उपदेश तो भेटेल कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये. त्यामुळे मी ते प्रोसेसमध्ये मी स्वतःला फॉलो जेव्हा करायला लागलो तेव्हा मला स्वतःला सक्षम बनवण्याकडेच मी मार्ग केला. सक्षम बनूया आपण, चाचपडत का होईना, बघूया, वाचून घेऊया सगळ्या गोष्टी. आणि ज्या वेळेला त्या व्हायला लागल्यात तर दत्तगुरूंनी ते मग सगळे दालनच ऑटोमॅटिक ते चॅनलच ओपन करून दिलेत की मला ते कळायला लागलं की आज काय आहे. आता कुंडलिनीबद्दल मला खरंच ज्ञान नव्हतं. तुम्हाला सांगितलं अनुभव जे शेअर केले. विशुद्धीवरती लोक किती आहेत आय डोंट नो इंडियामध्ये. विशुद्धी चक्र हा असा एक चक्र आहे की ज्याच्या 16 पाकड्या आहेत. त्या 16 पाकड्यांनी पूर्णपणे विशुद्धी चक्र कम्प्लिटली सजवलेलं आहे. कारण की जेव्हा व्यक्ती या षड्रिपुज मधून बाहेर पडू शकत नाही तर तुम्ही विशुद्धी सुद्धा कव्हर करू शकत नाही किंवा विशुद्धी सुद्धा वरती जाऊ शकत नाही. तुम्ही बॉर्डर क्रॉस करू शकत नाही. कारण की हे सगळं जे आहे मलिन आहे. हा पार्ट आपण अन्न खातोय ना, याचा अर्थ तुमच्या त्या अन्नाचे असणारे कर्म जे तुमच्यावरती लागू होतात, तुम्हाला विशुद्धला कुठे ना कुठे प्रूव्ह करावं लागेल. हा जेव्हा प्रूव्ह होईल ना तेव्हाच तुमच्या मुखातनं पडलेला प्रत्येक स्वर आणि प्रत्येक शब्द आणि शब्द हा निसर्गाला तुम्हाला मान्य करून द्यावा लागतो. कारण की तुम्ही ही कठीण प्रोसेस तुम्ही वाचसिद्धी प्रूव्ह केलेली आहे. येस. आणि म्हणूनच व्यक्ती हे फार सिलेक्टेड असतात आणि हे सिलेक्टेड जे व्यक्ती असतात तेच लोक मग हा प्रवास गाठू शकतात. तर या ठिकाणी तुम्हाला स्वदेह गुरूंची आवश्यकता भासू शकता. आज्ञाचक्र टू सहस्त्रार हा याच्यामध्ये चूक होऊ म्हणजे ही चूक म्हणजे काय, शेवटी तुम्ही इथून जर गेलात, छोटंसं पेरायटल बोन मधला एक होल आहे, मोक्षाचा दरवाजा आहे. कारण की सोलची जी एंट्री आहे गर्भामध्ये ती या पेरायटल बोन मधून होत्या आणि तो पेरायटल बोनचा जो दरवाजा आहे, मोक्षचा दरवाजा, हा बंद केला जातो. आईकडूनच बंद केला जातो. कारण आई टाळूवरती तेल लावते ना आणि तो ब्लॉक केला जातो. म्हणजे तुम्ही बंद झालात तर तुमचा जन्ममृत्यूचा फेरा तुमचा आता शरीरामध्ये ब्लॉक आहे. जन्मापासून तर शेवटपर्यंत, मृत्यूपर्यंत तुम्हाला खालून वर जावं लागेल. म्हणजे आज्ञाचक्र टू सहस्त्रार हा प्रवास खूप डिफिकल्ट आहे, इझी नाही. ह्याच्यात तुमचा अख्खा जन्म जाऊ शकतो. कारण की तिथे काही नाही आहे. तिथे तुम्ही निघालात तर तुम्ही परत येणं नाही. जर गुरु म्हणालाच तरच तुम्हाला तो परत आणू शकतो, अथवा तुम्ही स्वतःहून परत येऊ शकत नाही. साधनेवरती एक मागे पण पॉडकास्ट केला होता, त्यातही बऱ्याच जणांच्या अशा कमेंट होत्या की आम्ही ध्यान करतो, कोणी म्हणतं आम्ही डोळे लावून डोळे मिटून बसतो, कोणी म्हणतं आम्ही मंत्रजाप करतो, कोणी फक्त श्वासांवरती ध्यान देतं, कोणी असं चक्र बॅलन्स करण्यासाठी जसे जसे पिक्चरमध्ये चक्र लिहिलेले असतात यूट्यूबवरती, गुगलवरती, तशा पद्धतीने इमॅजिन करत, कल्पना करत त्या पद्धतीने ध्यान करतात.
माझा स्वतःचा एक्सपिरियन्स म्हणजे मी जेव्हा डोळे बंद करून बसतो तेव्हा एक वेगवेगळ्या पद्धतीचे कलर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकृतीज समोर येतात. किंवा ज्या दिवशी चांगलं ध्यान झालेलं असतं ना, त्या दिवशीसुद्धा काही ना काही असे वेगवेगळे संकेत येतात, म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. संकेत, चिन्ह किंवा हे कलर यांचं काय महत्त्व असतं साधना मार्गामध्ये? खूप जास्त महत्त्व असतं, कारण की ज्या वेळेला शून्यावस्थाकडे आपण जेव्हा वळतो, शून्यावस्था जेव्हा प्राप्त होते ना, त्यावेळेला हे मी संकेत म्हणेल की हे ऑथेंटिसिटीचे संकेत असतात. अदरवाईज हे सायकोलॉजिकली असू शकतात. दोन्ही वेळी प्लीज साधकांनी ह्या गोष्टी समजून घेणं खूप आवश्यक आहे. कल्पनाही करू शकतो. येस, 100%. कारण की मी आताही ब्रह्मांडात भ्रमण करू शकतो, काही करू शकतो. मला स्वामी दिसू शकतात, स्वामी बोलू शकतात. बऱ्याच लोकांचे मला असे काही कधी कम्युनिकेशन असतात की आजकालचे पॉडकास्ट आणि व्हिडिओज भरलेले आहेत स्वामी अनुभवाने, दत्ता अनुभव. मी त्यांच्या भावनांना ठेस नाही पोहोचत, पण सायंटिफिकली पण मला नाही बोलायचं आहे. पण मला एवढं सगळं सांगितलेलं आहे की काही गोष्टी दैवी ग्रंथी जिथपर्यंत तुमच्या ॲक्टिव्हेट होणार नाही, पिनियल ग्लँड्स, तिथपर्यंत हे शक्यच नाही राहत सर. तुम्ही सुद्धा मेडिकल प्रोफेशनमध्ये आहात, तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टी कळतात. आणि पिनियल ग्लँडचं खूप महत्त्व आहे. पिनियल ग्लँड जिथपर्यंत ॲक्टिव्हेट होणार नाही, ट्रिगर होणार नाही, तुम्हाला कुठलाच फॉर्म तुमच्या आज्ञाचक्रामध्ये दिसणार नाही. तर तो ब्लॅकिशच डार्किश असेल, तो कलर चेंजेस होत नाही त्याच्यामध्ये. तर कलर चेंज होत आहे याचा अर्थच तो आहे की तुमचं पिनियल ग्लँड ॲक्टिव्हेशन सुरू आहे. ती जरी कुंडलिनीच्या मार्फत जरी होत नसेल, पण ती ऊर्जा आपल्याला कळत नाही आहे सर, हे लक्षात ठेवा. पण पिनियल ग्लँडपर्यंत पोहोचली आहे, ती तुम्हाला ट्रिगर करते. ती ट्रिगर करते याचा अर्थ तुमच्या फोरहेडवरती तुमचे कलरचे कॉम्बिनेशन्स आता चेंज झालेले आहेत. कलर कॉम्बिनेशन चेंज झाले तर त्याचे 3 पॅटर्न्स असतात. एक पहिला पॅटर्न जो असतो तो डार्क असतो, म्हणजे काळोख असतो, ब्लूइश होतो, आणि नंतर राखडी कलर येतो. राखडी रंग जेव्हा येतो ना त्या आज्ञाचक्रामध्ये, तर तुम्हाला 110% ईश्वर तुम्हाला तिथे आकृती तयार करतो त्यांची. आणि ते कुठल्याही फॉर्ममध्ये देऊ शकतात. तुम्हाला हनुमानजी येऊ शकतात, स्वामी समर्थ दिसू शकतात, तुमचे जे इष्टदैवत असतात ना ते आज्ञाचक्रावरती तुम्हाला पहिले दर्शन देतात. आणि हाच फ्लो आहे. बाकी जे म्हणतात की मला आवाज येतो, माझ्याशी बोलतात, त्यांच्या साधना मला नाही कळल्यात कोणत्या साधना आहेत. कारण की ह्या साधनेतून तर मला दत्तगुरूंनी नाही घेऊन गेलेल्या आहेत. माझी जी साधना दत्तगुरूंनी जी करून घेत आहेत ते याच प्रोसेसमधून आहे. तिथे आवाज येत नाहीत, तिथे फक्त चित्र दिसतात. तेही चलचित्र असतात, ते सेकंदाला असतात. हार्डली 1 सेकंद खूप झाला. 1 सेकंदाच्या वरती आपल्याला ओळखावं लागतं पटकन. तेवढं तुमचं इंटरनल त्राटक व्हायला पाहिजे. डोळे सुद्धा माझे आज्ञाचक्राकडे नसतात. ह्या देहाचे जे डोळे आहेत हे वरती लिटरली ह्या सहस्त्राराकडे असतात. म्हणजे हा सहस्त्राराकडे जेव्हा डोळ्यांची जी बुब्बड आहेत ही जेव्हा वर जातात कम्प्लिटली, आणि वर गेल्यानंतर ध्यान इकडे असतो. कारण की दत्तगुरू इथे बसलेले आहेत, त्रिकोणाकार आकारामध्ये इथे बसलेले आहेत, आणि दत्तगुरू बेंबीजवळ आहेत. तर मी जेव्हा ध्यान करतो, श्वासांकडे जेव्हा लक्ष देतो, तेव्हा हळूहळू जेव्हा श्वास जेव्हा इथे येईल, थ्रोटवरती येईल, नंतर आज्ञावरती येईल, आणि नंतर ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचेल. इतका श्वास तो जातो या श्वासापर्यंत. काही काही लोकांचा श्वास इथपर्यंतच असतो, पण गुरु मला इथून आणतात आणि वर नेतात. गुरूंचं कार्यच ते आहे की खालून तुम्हाला वर ओढणंच आहे. म्हणून आज्ञाचक्र टू सहस्त्रार चक्र हा जो प्रवास आहे गुरुच करू शकतो. तर गुरु माझे इथेच बसून आहेत. ते सगळ्यांच्याच ह्याच्यावरती असतात, पण ते आपल्याला फील करावं लागतात रांची. ओके. काही स्पेसिफिक संकेत असतात की हे संकेत आल्याच्या नंतर तुम्ही ओळखून जा की थोडं साधना मार्गावरती पुढे गेलेला आहात किंवा तुम्ही जवळ आहात? हो, संकेत म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कंपन व्हायला लागतात. पहिली गोष्ट, व्हायब्रेशन्स व्हायला लागतात. शरीर जर समजा परपेंडिक्युलर असेल तर शरीराची जी स्पायनल कॉर्ड आहे ती पूर्णपणे ऑलरेडी पूर्ण इरेक्ट असते. शरीर मागे पण जाऊ शकतं, शरीर समोर पण जाऊ शकतं, शरीर असंही होऊ शकतं, शरीर असंही होऊ शकतं. म्हणजे 4 डायमेन्शन्सनी होऊ शकतं. कंपनं हे जे आहेत हे कंपनं सात्विक कंपनं असायला पाहिजेत. याच्यात कधी कधी तामसिक कंपनं पण होतात. तामसिक कंपनं खूप डेंजरस असतात, कारण की त्या निगेटिव्ह एनर्जीज असतात ज्याला आपण अट्रॅक्ट करतो. मोस्टली साधनेमध्ये साधक जेव्हा असतो तेव्हा तो त्यांनी प्रोटेक्ट करून ठेवायला पाहिजे. निगेटिव्ह एनर्जीज तुमची ऊर्जा चोरून घेऊ शकतात. तर कंपन येणं हा एक गुड साईन आहे, फक्त तो ओळखायला पाहिजे की सात्विक अष्टभावामधला एक प्रकार आहे. येस, 100%. तो सात्विक आहे की तामसिक आहे राजी, हे तुम्हाला फाइंडिंग्स त्यावेळेस होईल की तुमची मनस्थिती कशी आहे. साधनेत बसताना गंभीर मुद्रा करून बसाल तुम्ही, तर तुम्ही गंभीरच व्यक्तिमत्व व्हाल, तुम्ही एन्जॉय नाही करू शकणार अध्यात्म. बट इफ यू आर इनसाइड हॅपीनेस, तुम्ही आता हॅपीनेस शोधायला चाललोय, तर तुमच्या चेहऱ्यावरती ऑलवेज स्माईल असेल. जसं दत्तगुरूंच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य असतं एकदम प्रॉपरली. मी ज्या देवींची साधना करतो, दत्तांची साधना करतोय, तोच ऑरा मी घेऊन येतो. ऍक्च्युअली हा देह तोच ऑरा घेऊन येणार 100%. तर त्यामुळे हे एक संकेत झाले. दुसरे संकेत, तुमच्या कधी कधी तुम्हाला शून्य भाव येतो, शून्य थॉट येतात, काहीच राहत नाही.
मनामध्ये बिलकुल चालत नाही, श्वासांवरती लक्ष राहत नाही, पण अचानकपणे एक थॉट क्रिएट होतो, तो संकेत असतो. तुमच्या चॅनलबद्दल मी बोललो 3 महिन्या आधीचा संकेत तुम्हाला सांगितला. राजमंच वर्ड आहे ॲक्च्युली, आय डोंट नो, पण सांगतोय की हे जेव्हा संकेत येतील, हे कन्फर्मेशन तुम्हाला कुठल्या ना कुठल्या इन पर्सन फॉर्ममध्ये येतात, म्हणजे येतात तुमच्या. मग कुठे ना कुठे पेपरमध्ये काही तुम्ही वाचताय. तुम्हाला राजमंच बद्दल काय दिसलं होतं, नाव आलं होतं? मला तो वर्ड ॲक्च्युली राजमन जो आहे तो साऊंड, जो इंटरनली साऊंड नाही म्हणू शकत त्याला, पण एक थॉट क्रिएट झाला असा राजमंच. आणि त्यावेळेला 3 महिन्या आधीची गोष्ट करते की तुम्ही विचार करा, तुम्ही अभ्यास करा तुमच्या याच्याबद्दल. चॅनल आता 1-2 महिन्यामध्ये दत्तगुरूंच्या बद्दलचं 3 महिन्या आधीचं जे संकेत होतं, आणि मी जेव्हा आता जस्ट तुमचा ज्याशी संपर्क झाला तेव्हा दत्तगुरूंच्या बाबतीमध्ये तुमचा फ्लो बघा त्यावेळी. तर त्यावेळेला दत्त बरोबर आपल्या गुरुतत्वाकडे ओढतात, हे लक्षात ठेवा. गुरु बरोबर त्या तत्वांकडे ओढणार म्हणजे ओढणार. तर त्यामुळे मला हे समजलं होतं की इथे येणंच आहे कुठे ना कुठे. दत्तगुरूंचा एक स्वभाव आहे राजी, की ते बरोबर ओढतात, असा विषय आहे. खाण्यापिण्याचं काय महत्व असतं साधना मार्गामध्ये? आहार, काही लोक नॉन व्हेजिटेरियन किंवा व्हेज, हा एक फार मोठा वाद आहे, पण हे कितपत अफेक्ट करतं आपल्या साधनेला? खूप जास्त करतो. कारण की साधन मार्गामध्ये अन्न जे आपण खातो किंवा कुठलंही जे खातो, त्यामुळे पहिल्यांदा एकच लक्षात ठेवा की तामसिक आहार जर असेल, स्पायसी फूड्स असतील, खूप मसाल्याचे पदार्थ असतील किंवा काय असतील, तर तुमची साधना हे डिस्टर्ब करणार. कारण की ते तामसिक गुण आपोआप त्या वाढू शकतात, थॉट्स वाढू शकतात. काही खाता म्हणजे तुमचे थॉट्स वाढणार, कारण की ती एनर्जी तशी डेव्हलप होते याच्यामध्ये. इनिशियली जेव्हा या साधनेतून मला ती उकल झाली त्यावेळेला मला साधं वरण आणि भात, कारण मी नॉन व्हेजिटेरियन होतो. आय यूज टू, म्हणजे एव्हरी डे मला नॉनव्हेज लागायचं. म्हणजे राक्षसी प्रवृत्ती असल्यामुळे ते खाणंच होतं. म्हणजे इतकं खायचं म्हणजे काही लिमिटेशन्सच नाही. सोमवार काय, गुरुवार काय, शनिवार काय, कुठल्याही दिवशी खायचं. पण ज्यावेळेला या सात्विकतेकडे व्यक्ती वळतो ना, तर तामसिक आहार तुमचा आपोआपच कमी होतो, नाहीतर तो पूर्णपणे बंद होतो. तुमची एकाच दिवसात दारू किंवा हे नॉनव्हेज सुटलं? सगळं सुटलं एकाच दिवसात. हेच कुंडलिनी असते, हेच कुंडलिनी आहे, हेच कुंडलिनी, हाच अनुभव आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या फॅमिलींना जेव्हा कळल्यात, 6 महिने तर मी कोणाशी फारसं काही गोष्टी डिस्कस केल्या नाही, काय असं झालं काय नाही. पण जेव्हा ते बॉडी सांगायला लागली आणि बॉडी जेव्हा कळायला लागली त्यांना, तेव्हा त्यांना समजलं की गुड. साधक हा बाहेरचं कधी खात नाही मोस्टली, त्याची इच्छाच होत नाही. तुम्ही बाहेर खावा म्हटलं, कोणाच्या घरी खातो म्हटलं आपण, तरी शक्य होत नाही. ॲक्च्युअल जर साधक असेल तर त्याची इच्छा यासाठी होत नाहीत, कारण की त्यावेळी म्हणजे ती एनर्जी ती तुम्हाला हे नाही करू शकत, तुम्ही ते तयार करू शकत नाही. तर मला ते उकल झाली की गुरूंचा एक पहिला घास आपण द्यायचा, बाहेर जरी खायचं असेल तरी. हे गुरु, हा जो पहिला घास आहे मी तुम्हाला अर्पित करतोय. याच्यातले जे काही कर्म असतील, विचार असतील, काय असतील, हे तुम्हाला मी समर्पित करतोय, बस एवढंच. आणि हे करून मग ते अन्न आपण प्राशन केलं तरी होतं. वेळेचं काय महत्व असतं साधनेमध्ये? म्हणजे कोणी सांगते की सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केली पाहिजे, सकाळी, रात्री की दुपारी? वेळेचं महत्व आहे शक्तींना, कारण की शक्ती ज्या वेळेला तुमची वेळ जेव्हा तुम्ही पाळता तेव्हा शक्ती त्यावेळेला येतात. आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आव्हानात त्यावेळेला येतात आणि चेक करतात की तुम्ही साधनेवरती आहात की नाही आहात. नसाल तर त्या शक्ती परत जातात. अशा जर समजा नॉनस्टॉप जर होत असेल तर मग त्या शक्ती येणं डिफिकल्ट आहे. म्हणून रात्रीची साधना जास्त फळते असं सांगितलं जातं. आवश्यक नाही अशा काही गोष्टी. साधना तुमची कुठल्याही वेळेला जर तुम्ही केलात, फक्त जे बंधन वेळेचं जे सांगितलं आलेलं आहे ते रात्री 12ची जी वेळ आहे किंवा दुपारी जी 12ची वेळ आहे, ही तेव्हा करायची नाही. त्या वेळेला एनर्जीचा जो डायमेन्शन आहे ते खूप ट्रिमेंडस निगेटिव्ह डायमेन्शन्स ॲक्टिवेट होतात. सर्वसाधारण साधकांसाठी ही वेळ अतिशय चुकीची आहे, वर्ज्य आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण की त्या निगेटिव्हिटीसाठी तुम्ही तितके सक्षम नाही आहात. जो सक्षम अधिकारी असेल किंवा जो सक्षम साधक असेल तोच त्या निगेटिव्ह एनर्जी सोबत तो 2 हात करू शकतो. सर्वसाधारण साधक नाही करू शकत. त्याची एनर्जी ते ॲटोमॅटिकली ते ॲब्सॉर्ब करतील आणि जेवढं तुम्ही कमवलेलं आहे साधनेतनं ते सगळं तुम्ही गमवू शकता. ते एनर्जी घ्यायलाच येतात आणि ते एनर्जी जर कुठेही राहू शकतात त्या फॉर्ममध्ये, ते तुम्हाला कळत नाही. पण ते जर समजा गेली एनर्जी तर ती तुमची वेस्ट ऑफ एनर्जी आहे, ती लगेच निघून जाईल. तुम्हाला ते हार्म करणार नाही, पण त्यांना आवडेल तुम्ही बीजाक्षर करायला, त्यांना आवडेल तुमची साधना, सगळ्या गोष्टी आवडेल आणि ते तुमच्या जवळही येतील तरी तुम्हाला जाणीव होणार नाही. ते एकदा त्या गोष्टींची पॉवर मिळाली की ते वारंवार तुमच्याकडे येऊन त्या गोष्टी करतीलच. म्हणून तो त्रास आपल्याला जाणवतो.
व्यक्ती विक्षिप्त वागायला लागतो. साधनेतला पण व्यक्ती विक्षिप्त वागायला लागतो, कारण की त्या निगेटिव्ह एनर्जीज तुमच्यावरती खूप ट्रिमेंडस हावी होतात या पद्धतीमध्ये. मग तो व्यक्ती चिडचिडा होईल, व्यक्ती त्या पद्धतीने ॲरोगंट होईल. मग आपल्याला वाटतं की ही साधना आहे का? मग या साधनेतून मला जर हे मिळायचं असलं मला नको आहे. पण त्याला तीच गोष्ट चुकीची ते समजत नाही की आपण ह्या चुका केलेल्या आहेत काही गोष्टींसाठी. वेळेचं बंधन जर समजा खूप बिझी शेड्यूल असेल तर नको, काही गरज नाही. त्यासाठी तुम्हाला कुठलेही 24 मिनटं घ्या, 20 मिनटं घ्या, तसं सांगा संकल्प घेऊन शक्तींना की मला वेळेचं बंधन पाळणं थोडंसं माझ्यासाठी कठीण आहे. तर त्यामुळे तूही समजू शकतेस. त्यामुळे शक्ती समजतात, असं काही विषय नाही आहे कुठल्या याच्यामध्ये. आव्हानामध्ये ताकद हवी फक्त, बस एवढंच. आव्हान प्रॉपर झालं. निगेटिव्ह एनर्जीज डिस्टर्ब करतात अशा वेळेत 100%. त्यांच्यापासून कसं वाचायला पाहिजे? प्रोटेक्ट करायला पाहिजे आपला ऑरा. जवळपास 3 फुटावरती जर समजा आपण आहोत, इथून मी बसलेला आहे, 3 फूट आहे, त्या 3 फुटावरतीचा जो ऑरा आहे त्यावेळेला दत्तगुरूंकडे प्रार्थना करा. हे दत्तगुरू की मी आता या साधनेमध्ये मला जे तुम्ही बसवत आहात, तर या साधनेमध्ये बसताना मला बाहेरील नकारात्मक शक्ती किंवा ज्या या ब्रह्मांडात असलेल्या कुठल्याही नकारात्मक शक्तींपासून मला पूर्णपणे तुम्ही वाचवून ठेवा. माझी कुठलीही ऊर्जा जी या मंत्राने मी निर्माण केलेली आहे, या देहाने निर्माण केलेली आहे, या ऊर्जेचा उपयोग मला आंतरिक ज्ञानासाठी व्हावा. तो बाहेरील नकारात्मक ऊर्जेला त्यांनी प्रभावित करू नये, कुठल्याही गोष्टी त्याला जाऊ नये, यासाठी मला तुम्ही हा ऑरा जो माझा आहे हा पूर्णपणे लॉक आपल्या इष्टदेवतेची मूर्ती किंवा फोटो जर समोर ठेवला तर ते तर चालेल. पण तुम्ही त्यांना 2.5 फूट 3 फूट हा तुम्ही आवाहन करा, त्या फुटावरती करा. बाहेर पडताना तुम्ही प्लीज याच पद्धतीने पडा. तुमचा ऑरा लॉक असणं आवश्यक आहे. हा लॉक नसेल तर तुम्ही जी कमवलेली साधना आहे ती तुम्ही क्षणात तुमची टॅप वॉटरसारखी ती निघू शकते. एनर्जी तुमची आहे शेवटी. म्हणून बोलताना प्रत्येक व्यक्तींशी भेटताना, संवाद करताना सांभाळून करायचं असतं साधनेमध्ये. काही वायफळ चर्चा न करता आपली एनर्जी, ऊर्जा वाचवून ठेवायची असते. ती स्वतःला कामात पडण्यासाठी असेल ते तुम्हाला. तर त्या गोष्टींचे बंधनं पाडायला पाहिजेत. निगेटिव्ह ऊर्जाच खूप ट्रिमेंडस हावी असतात आणि त्या जास्त आहेत पॉझिटिव्ह एनर्जीजपेक्षा. कारण हे पुराण काळापासून चालत आलेलं आहे की तुम्ही जेव्हा काहीतरी असं यज्ञ, होम, हवन, ध्यान, धारणा, साधना करता तर ती तुमची फलित होऊ नये म्हणून विघ्न घालण्यासाठीच या निगेटिव्ह एनर्जी पहिल्या काळात ज्यांना राक्षस बोललं जात होतं ते आज होतं, म्हणूनच तो प्रश्न होता. आपल्या घरातले पण व्यक्ती तेच फॉर्ममध्ये येतात ना कधी कधी. नकारार्थी बोलणं, हा काय बसलाय, हा काय करतोय, मुलाबाळांचे आवाज, हे सगळ्या निगेटिव्हिटी त्या करून घेतात, त्या सिच्युएशन करून घेतात. तुमचे रिंग वाजणं, फोन वाजणं, चिडचिड होणं, दिस आर ऑल निगेटिव्हिटीज. एक गोष्ट जी साधकाने कधीच केली नाही पाहिजे, खोटं बोलू नये, खूप व्यभिचार वागू नये. खूप लॉ ऑफ कर्म असतात. तुम्ही ज्या वेळेला सिद्ध म्हणून होता त्यावेळेला तुमच्या मुखातून कधीही खोटा व्यवहार व्हायला नको, खोटी वागणूक व्हायला नको, खोटं बोलणं व्हायला नको. कोणाला फसवेगिरी तर अजिबात शक्यच नाही या साधनेमध्ये. तर त्याच्यामुळे तुम्ही ॲज अ साधक नाही तुम्ही प्रूव्ह करू शकत या गोष्टी. साधना तुम्हाला तुमच्या व्यवहारात किंवा तुमच्या नोकरीत, तुमच्या डे टू डे लाईफमध्ये कशी मदत करू शकते? मी फॉर एक्झाम्पल एखादा बिझनेस सुरू केला, मी नोकरी करतोय, तर साधनेची मदत होते त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये पुढे जाण्यासाठी? 100%. कारण की आपल्या बॉडीमध्ये जी बॉडी आपल्याला जी सांभाळते ती आई आहे, ती डिवाईन मदर असते. आता मी एक रहस्य सांगतो तुम्हाला ह्या शरीरातला, की माझी जी डिवाईन मदर आहे तिचं नाव आहे वल्लीवासिनी. प्रत्येकांची शरीराची जडणघडण जी करते ती डिवाईन मदर करते, ती मूलाधारात आहे. आता ह्याचं जे रहस्य आहे ते श्रीविद्यामध्ये आहे. ज्या लोकांनी श्रीविद्या अभ्यासलेली असेल त्यांना माहिती आहे की तिथीनुसार ज्या व्यक्ती तिथीला जन्मतात, जे मी आईचं नाव सांगितलं, हे पंचमी जी तिथी आहे वल्लीवासिनी, ठीक आहे. तुमची जी तिथी असेल त्या 16 नित्यदेव्या आहेत. त्या 16 नित्यदेव्यांची त्या तिथीनुसार ती कॉम्बिनेशन जोडतात. तसेच स्वभाव असतात, लक्षात ठेवा. आणि यांना जेव्हा आपण आव्हान करतो तर यांना आपलं शरीर माहिती असतं, यांना आपलं पूर्वजन्म माहिती असतो, यांना प्रत्येक जन्माची सगळी स्टोरी माहिती आहे ह्या तिथी नित्यदेवीला. आणि ह्या जेव्हा उकल करतात आणि ह्या जेव्हा सपोर्ट करतात तर त्यांना सांगण्याची गरजच नाही तुम्हाला. ती धावून येते आपल्या बाळासाठी. ती आपली आई आहे. आपल्याला फक्त रडावं लागतं की आज तुझी मला आठवण झाली आहे, आज मी तुला नामस्मरण करतोय, आज मी आई म्हणून तुला बोलवतोय, तू माझ्या शरीराची जडणघडण केलेली आई आहेस आणि तू ये माझ्या मदतीला आज. आणि तिला जेव्हा पहिल्यांदा वाटतं ना, तर ती काय करते ना, ते प्रत्येक देवी देवतांकडे तुमच्यासाठी मदत मागते, प्रत्येक देवी देवतांकडे. कारण की आपण पटकन सुप्रीम पॉवरकडे जातोय, पण आपली जी शरीरातली जी आई आहे
तिला जर पहिल्यांदा जाग आली ना तर ती लगेच तुम्हाला त्या गोष्टींची उकल करते आणि मग ती साधना खूप डेव्हलप होते. ते मी प्रत्यक्ष अनुभवलेली आहे आणि त्याची स्पीड पण अनुभवलेली आहे. तर हे श्रीविद्यातलं रहस्य आहे. खूप खूप छान. आता हा दुसरा पॉडकास्ट देखील इतका फास्ट संपला, 1 तास कसा झाला ते कळलं नाही. ठीक. नक्कीच पुन्हा कधीतरी आपण याच विषयावरती किंवा याच्यातल्या उरलेल्या गोष्टींवरती बोलूयात. प्रेक्षक आहेतच, बघतील. त्यांना काय आवडलं, काय प्रश्न पडले ते तुम्ही नक्कीच विचारू शकता. आणि प्रेम राहू द्या तुम्हा सर्वांचं. बाकी पुन्हा कसं वाटलं दादा तुम्हाला? राजी, मी सर्वप्रथम तुमचं खूप आभार मानतोय, कारण की तुम्ही हा जो वेळ दिलेला आहे आणि खरं सांगतोय की जेवढे अनुभव मी तुमच्याशी शेअर करू शकलो एवढ्या कम्फर्टेबली आणि इतकी छान फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ जी मॅच झाली, हे कदाचित गुरुदेव दत्तात्रय महाराजांचंच हे सगळं आहे, म्हणून ते गुरुतत्व जोडतं या पद्धतीमध्ये. तर मनापासून आभारी आहे आपलं आणि खूप खूप आभारी आहे तुमचा. प्रेक्षकांचे सुद्धा खूप खूप आभार. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका बिलकुल. आणि पहिले शेअर करा सर्वांशी आणि सांगा अशाच कुठल्या विषयावरती तुम्हाला आणखीन पॉडकास्ट ऐकायचे आहेत किंवा कुठल्या गेस्टसोबत ऐकायचे ते सुद्धा नक्कीच सांगा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. थँक्यू सो मच. नमस्कार.